फलटण नगरपालिकेत कोणाची हवा आहे? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. कशामुळे काय सांगते? काय नाही, त्यांचं काम भरपूर चांगलं आहे आणि काम करायला वेळ लागतो. की नवीन माणसं काय म्हणतात, 30 वर्ष काय केलं, 10 वर्ष काय केलं, 5 वर्ष काही नाही, सगळं लबाड आहे. लक्षात ठेवा, तर त्याला बळी पडू नये. बरं, काय काय कामं केले काय सांगते? रस्त्याची भरपूर कामं केली. त्याला काय करा, एखादा नळ शेजारी खांदायला लागला की तो रस्ता फोडतोय, त्याला जोखमदार काय नगरभर राहणार का राजे राहणार आहेत? हो की, पण जनता काय म्हणते, रस्ते चांगले नाहीत, ही नाही. नाही, होतील आता. रस्ते चांगले होतील, त्याला काय झालं, चांगले 2-3 वेळा रस्ते झालेले चांगले आहेत, त्याला काय नाही. काय सांगाल, फलटण नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, कोणाची सत्ता येईल? सत्ता तसं म्हणायला गेलं तर रजिनदादांची सत्ता येणार आहे. बरं, कशामुळं? कशामुळे आता इथून पाठीमागे 30-34 वर्ष झालं विकास काय नाही आहे. आणि आता विकासाला म्हणजे वातावरण दुसरं पाहिजे म्हटल्यावर तर सत्ता शमशेरदादा, रणजितदादा म्हणा, आमदार म्हणा, यांच्या हातात दिल्यानंतर विकास 100% होऊ शकतो. कुठला विकास अपेक्षित आहे तुम्हाला? विकास म्हणजे आता कसं आहे, जेंट्सचं वेगळं पडतं. आता फलटणमध्ये तसं म्हणायला गेलं तर मुतारी एक पण नाही आहे. आता तुम्ही बाजारपेठेत जर फिरलात तर जेंट्स कुठं पण आपल्याला स्वच्छालयाला वगैरे बसू शकतो. पण लेडीजचं जे विक्री म्हणजे शेतकरी येतात, त्या लेडीजचे कसं काय, त्यांना दिवस ते पाणी पित नाहीत. टॉयलेटला लागतं म्हणून ते दिवस पाणी पित नाहीत. महत्त्वाचं रस्ते हे पाहिजेत आपल्याला फलटणमध्ये. चांगला मुद्दा उपस्थित केला यांनी, धन्यवाद. नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, तर कोणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेबांची सत्ता आहे. कशामुळे काय? काय विकास कामं केलेले तुम्ही बघू शकता, रस्ते, पाणी, अजून शाळा वगैरे, अजून कमीसारखी कंपनी, महिंद्रा लॉजिस्टिकसारखी कंपनी काळाला झालेली आहे. अजून तरुणाला रोजगार आहे. बरं, येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडनं युवकांची काय अपेक्षा, काय काय नाही, ते युवकांसाठी काय विकास होण्याची आवश्यकता आहे का? होणारा विकास तर होणारच आहे. आणि रस्ते बिस्ते अजून शाळा बिळा अजून होणाऱ्या मोठ्या धन्यवाद. फलटण नगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येईल? रणजित नाईक निंबाळकर. कशामुळे? कारण विकासाचा त्यांच्याकडे अजेंडा आहे, कुठला अजेंडा विकासाचा? सगळ्या शहराचा. शहराचा आत्तापर्यंत विकासच झाला नाही. विकास झालेला नाही. बरं, काय विकास अपेक्षित आहे? रस्ते, मुताऱ्या आहेत, त्या शहराची चांगली बांधणी करायला पाहिजे. धन्यवाद. तरुणाच्या हाताला काम नाही. आमची पोरं आता बारामतीला गेलं तर बारामतीला कोण घेत नाही, फलटणची पोरं कामाला फलटणची पोरं बारामतीला घेत नाहीत. म्हणजे तुमच्या इथल्या राजकीय पोरं काय करतात मग? धन्यवाद. नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेत राजे विरुद्ध शमशेरदादा उभे आहेत, तर कोण जिंकेल? अनिकेत राजे. कशामुळे काय? सभ्य घराणं आहे ते, आणि त्यांच्या काळात कामं चांगले होते. शांतता आहे फलटणमध्ये. फलटणमध्ये शांतता आहे म्हणजे शांतता नांदेल. दुसरं काय, अजून काय सांगता येईल? अजून काय, कामं चांगले करतात. नगर परिषद निवडणूक लागलेली आहे, तर कोणाची सत्ता येईल इथं? शमशेरदादा. कशामुळे काय? विकास करणार रणजितदादा आणि शमशेरदादा मिळून, दोघे मिळून फलटण शहराचा विकास करतील. त्याच युवा वर्गाची काय अपेक्षा आहे का विकासाची? हो, 100% आहे. नाही, 30-35 वर्षात फलटणचा विकासच झाला नाही. आता रणजितदादांकडनं काय अपेक्षा आहे विकासाची? आता MIDC येते, युवकांना रोजगार मिळेल, रस्त्याची कामं होतील, बरीचशी कामं आहेत जी अजून होणार आहेत, बरीचशी कामं झालेली आहेत फलटण शहरात. राजेगटाच्या माध्यमातून देखील MIDC आलेली आहे की फलटण? कुठली MIDC? सुरवडी कंपनी वगैरे. त्यात फलटण शहराला काय फायदा झाला? काहीच नाही का? काहीच फायदा झाला नाही शहराला. जेवढी माणसं तेवढी सगळी बाहेरची आहेत आणि फलटणची तेवढी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात तिथं 6 महिन्याच्या. शहराला त्या गोष्टीचा 1% सुद्धा फायदा झाला नाही. फलटण नगरपालिकेत कोणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला? राजांची. धनुष्यबाणाची. कशामुळं? त्यांनी विकास केला आहे, सगळ्यांना व्यवस्थित आहे, गावचे राजे आहेत. दुसरं काय अजून? अजून काही नाही, व्यवस्थित आहे. धन्यवाद. नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे श्रीमंत अनिकेत राजे विरुद्ध शमशेरदादा उभे आहेत, तर कोण निवडून येईल? शमशेरदादा भरपूर मताने येणार आहेत. बरं, कशामुळे काय? सर्वसामान्य माणसाची कामं करणार आहेत, जनतेमध्ये बसणार आहेत, उठणार आहेत, रात्री अपरात्री लोकांच्या पाठीमागं उभे राहणार आहेत, सामाजिक कार्य करणार आहेत. अजून काय सांगू?
आणि 4 ते 5 हजारांनी येणार आहेत निवडून. ओके, धन्यवाद. कोण होईल फलटणचा नगराध्यक्ष? अनिकेत बाबा असं का वाटतं तुम्हाला, म्हणजे काय कारण देता येतील? करणार नाही, कामं करतील, विश्वास आहे आम्हाला त्यांच्यावर. बरं, त्याच्यामुळे अनिकेत राजे येतील. अनिकेत बाबा येणार. ओके, धन्यवाद. फलटण नगरपालिकेत कोणाची सत्ता येईल असं वाटतंय तुम्हाला? सत्ता रामराजेंच्या नेतृत्वाखाली श्रीमंत अनिकेतराजेंची आणि धनुष्यबाणाची सत्ता 100% येईल अशी खात्री आहे आम्हाला. एवढी खात्री कशामुळे, काय? का त्यांच्याकडं नियोजन आहे, रामराजेंकडं, संजूबाबांकडं, पिटूबाबांकडं भविष्याचं नियोजन आहे. का ते फलटणमध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली. MIDC आणली, MIDC प्रत्यक्षात चालू आहे. ज्यांची पात्रता आहे तिथं ती पात्रतेच्या प्रमाणे तिथं त्यांना कामं पण मिळतात. रस्ते केले, रस्ते परत भुयारी गटारामुळं रस्ते खांदले गेले, परत रस्ते केले, परत खराब झाले, परत रस्ते येतील. म्हणजे विकास कामंही होतच राहिल्यात आणि गेल्या 30-35 वर्षात कामं दिसतात. माणसांना पण माहिती आहे कामं केलेली आहेत काय आहेत. त्यामुळं रामराजेच परत आपला विकास करू शकतात या आम्हाला खात्री आहे त्याची. बरं, दहशतीचा मुद्दा एक चर्चेत आहे. दहशतीचं काय सांगाल? कसं झालं आहे, रामराजेंची गेल्या 30 ते 35 वर्षात सत्ता आहे फलटणमध्ये. त्यांनी कुठला कार्यकर्ता नाराज झाला आहे म्हणून कधी कोणावर दहशत आणली नाही की बाबा तू आमच्याकडे का येतोय किंवा तू तिकडे का गेला असं कधीच त्यांनी. आणि पुढच्या दुसऱ्या विरोधी पार्टीचं म्हणलं तर अख्खं फलटण माहिती आहे, फलटणकरांना माहिती की त्यांच्याकडे दहशत कशी आहे काय. असं ना, फलटणमधली जनता मूर्ख नाही. फलटणमधल्या जनतेला सगळं माहीत असतं की कोण काय करतंय काय नाही. आणि एक सांगतो तुमच्या माध्यमातून की फलटणकरांना चांगलं माहिती की त्यांच्या मुलाबाळांचं त्यांचं भविष्य कुठल्या नेत्याकडे सुरक्षित आहे हे फलटणकरांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं रामराजेंची सत्ता अबाधित राहणार आहे आणि त्याला काय कसला धक्का लागणार नाही आम्हाला त्याची खात्री आहे. धन्यवाद. नगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येईल? रणजितसिंह नाईक निंबाळकर. कशामुळे, काय? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे विकासाचं एक विजन आहे. फलटणमध्ये आजपर्यंत 30 वर्षात विकास घडला नव्हता. तो विकास त्यांना एवढ्यात आमदार निवडून आल्यानंतर त्याच्या आधीच्या खासदारकीच्या काळात करून घेतला आहे. काय विकास केला, काय सांगता येईल? फलटणमध्ये रेल्वे आली, कॉन्क्रीटचे रस्ते झाले, प्रत्येक बोळात बारक्या रस्त्यावर कॉन्क्रीटीकरण झालं, बऱ्यापैकी कॅनॉलचं सुशोभीकरण चालू आहे, प्रत्येक चौकातलं सुशोभीकरण चालू आहे. त्यामुळे विकासाचा एक विजन असणारा नेता म्हणून रणजितदादांकडे बघितलं जातं. तुम्हाला नवीन काय अपेक्षित आहे विकास त्यांच्याकडून? आता नवीन पिढीसाठी आणि नवीन विकासासाठी दादांकडनं MIDCचं लवकरात लवकर काम चालू व्हावं आणि रेल्वेचं जंक्शन होणार आहे ते जंक्शन बी लवकर व्हावं. धन्यवाद.